नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सखी, व्यक्तीची मानसिक व शारीरिक कणखरता ही व्यक्तीच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिची हक्काची संपत्ती असते आणि ही संपत्ती आपल्याला मिळते ती आपल्याला खेळातून की आपण खेळाद्वारे ती कमावू शकतो. छोट्यांच्या तसेच मोठ्यांच्या जीवनातही खेळाला फार मोठं महत्त्व आहे. खेळामुळे आपल्याला प्रसन्न वाटतं आणि ही प्रसन्नता म्हणजे आत्म्याचं आरोग्य आणि उदासीनता म्हणजे आत्म्याचं विष. मग ही प्रसन्नता कशी मिळवायची खेळाद्वारे, त्यातून आपला विकास कसा साधायचा, कसा मिळवता येतो किंवा त्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात, आता सगळ्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे जागतिक क्रीडा विकास दिनानिमित्त कार्यक्रम, व्यक्तिमत्व विकास आणि खेळ. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण अशाच तज्ञ व्यक्ती आपल्या इथे आमंत्रित केल्या आहेत. आजचे आपले पहिले गेस्ट आहेत नरेंद्र सोपल. नमस्कार सर. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नरेंद्र सोपल सहसंचालक क्रीडा युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य येथे कार्यरत आहेत. राष्ट्रीय शालेय महासंघ येथे कार्यकारी अध्यक्षही आहेत. आजच्या आपल्या दुसऱ्या गेस्टची ओळख करून देण्यापूर्वी त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे अत्यंत मानाचा केंद्र सरकारकडून दिला जाणारा क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कार तसेच अनेक पुरस्कार जिच्या नावावर आहेत अशी कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे आज आपल्याबरोबर आहे. नमस्कार अभिलाषा. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. आज या दोघांकडूनच आपण खेळामध्ये करिअर कसं घडवायचं, कशा पद्धतीने हळूहळू आपली वाटचाल झाली पाहिजे आणि खेळातून आपला व्यक्तिमत्व विकास कसा घडतो या सगळ्यांविषयी चर्चा करणार आहोत. माझ्या मनात तर खूप प्रश्न आहेत, तुमच्याही मनात खूप प्रश्न आहेत. ते आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड आहे. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न हे आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून आपल्या दोन्ही तज्ज्ञांकडून आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करून घेता येईल. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे व्यक्तिमत्व विकास व खेळ आणि आपल्याबरोबर आहेत नरेंद्र सोपल आणि कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे. नरेंद्र सर नमस्कार. खरं तर आजचा हा विषय खूप छान आहे, व्यक्तिमत्व विकास आणि खेळ असं आपण म्हणतो. कारण आपल्याकडे पूर्वीपासून म्हणजे पुरातन काळापासून आपल्या संस्कृतीत खेळ आहे. म्हणजे जसं पूर्वी आट्यापाट्या, खो खो, विटीदांडू, गलोल, सूर पारंबे असे खूप पुरातन खेळ आपण खेळत होतो आणि त्यातून आपला व्यक्तिमत्व विकास होत होता. आज आता हे सगळं असं आपण म्हणतो की व्यक्तिमत्व विकास आणि खेळ हे म्हणजे नक्की काय आहे, काय सांगाल तुमचे विचार? मुळातच व्यक्तिमत्व विकास ही संकल्पना इट्स अ थर्ड पर्सन ओपिनियन आणि त्याचं विश्लेषण अधिकचं करायचं झालं तर व्यक्तिमत्व विकास म्हणजे सर्वांगीण विकास. मग तो मानसिक असेल, शारीरिक असेल, बौद्धिक असेल आणि ह्या तिन्ही गोष्टी खेळाद्वारे साध्य करता येऊ शकतात. ह्याची खूप उदाहरणं आपल्याला देता येतील. म्हणजे ख्यातनाम इंटरनॅशनल खेळाडू आपल्या पुढे उदाहरणं आहेत. सचिन तेंडुलकर सारखे असे कित्येक खेळाडूंची आजच्या माझ्यासोबत बसलेल्या अभिलाषा म्हात्रे असतील, अशा कित्येक खेळाडूंचं आपल्याला उदाहरण देता येईल की त्या खेळाद्वारे त्यांचं व्यक्तिमत्व विकास कसा घडू शकतो. म्हणजे फक्त दिसायला चांगलं असणं याच्यावरून व्यक्तिमत्व निश्चितच ठरवता येत नाही, तर त्याचा परफॉर्मन्स काय, कामगिरी काय, तो बोलतो कसा, सगळ्यांशी वागतो कसा, याच्यावरून म्हणजे त्याची मानसिक विकास कसा झालाय, बौद्धिक विकास कसा झालाय, शारीरिक विकास कसा झालाय, याच्यावरच त्याची पर्सनॅलिटी निश्चित होते आणि ती खेळाद्वारे निश्चितच मैदानावरती सार्थ होऊ शकते असं माझं ठाम मत आहे. अगदी खरं आहे. खरं तर अभिलाषा तुझ्याकडे यायचं आहे की अर्जुन पुरस्कार प्राप्त आणि अनेक पुरस्कार तुझ्या नावावर आहेत. सर्वप्रथम आमच्या सगळ्या टीमकडून, प्रेक्षकांकडून तुला पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू. असं म्हणता येईल तुझ्या बाबतीत की कबड्डी हे तुझं आयुष्य आहे, जीवन आहे किंवा पहिलं प्रेम आहे असं म्हटलं तरी कमी ठरणार नाही. कशी सुरुवात झाली कबड्डीची, काय सांगाल? माझ्या खेळाची सुरुवात माझ्या स्कूलपासून झाली. स्वामी मुक्तानंद हायस्कूल चेंबूर येथे मी शिकत होते. तिथेच जो माझा संघ आहे, लोकल टीम चेंबूर क्रीडा केंद्र, त्या संघात मी जॉईन झाले. तिथून माझ्या कबड्डीला सुरुवात झाली. जेव्हा सुरुवात केली होती कल्पना नव्हती की ह्या पुरस्कारापर्यंत पोचेन, पण कबड्डी खेळताना मला भरपूर आनंद मिळायचा. नुसतं जरी मी ग्राउंडवर असेल तरी मला खूप बरं वाटायचं. त्यामुळे मी कुठल्या एमच्या थ्रू गेले नाही, खेळायचे, चांगलं खेळायचे
आणि माझ्या कोचेसने, माझ्या फॅमिली मेंबर्सने मला जो सपोर्ट केला त्याच्यामुळे कदाचित आज मी इथपर्यंत पोहोचू शकले. खरं, आणि शाळेत असताना तुला 4 राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली नाही, म्हणजे त्या वयात तो अनुभवही खूप वेगळा असेल. जेव्हा मी पहिल्यांदा स्कूल नॅशनल रिप्रेझेंट केलं होतं, पहिल्यांदा माझं नाव न्यूजपेपरला आलं होतं, माझे बाबा फार खुश होते की माझ्या मुलीचं नाव न्यूजपेपरला आलं आहे आणि महाराष्ट्राच्या संघात नेतृत्व करायला मिळालं, महाराष्ट्राच्या बाहेर जायला मिळालं. तो एक वेगळा आनंद होता. ती आपणही काहीतरी करू शकतो ह्या थ्रू आपली एक वेगळी ओळख तयार होते. अभिलाषा म्हात्रे या नावाला वलयाला सुरुवात झाली, तिथून सुरुवात झाली, पुढे खेळत गेलो. मग अगदी खरं आहे. हे जे वलय आहे, तुझं फॅन फॉलोअर्स खूप आहे, आपल्याला अधिक अजून जाणून घ्यायचंच आहे. एक फोन घेऊया. संजय चव्हाण आपल्याशी बोलतात चिपळूणवरून. नमस्कार. हॅलो. हां बोला. हॅलो. हां बोला. हॅलो मॅडम, सोपल सरांना मला प्रश्न विचारायचा आहे. सोपल सर, धन्यवाद, आपण खूप चांगलं काम करताय. क्रीडा विकासासाठी सरांचं योगदान खूप चांगलं आहे. परंतु मला असा प्रश्न विचारायचा की क्रीडा धोरण शासनानं खूप चांगलं राबवलेलं आहे, विद्यार्थ्यांना गुण सुद्धा आपण देतोय, परंतु एकीकडे हे सुरू असताना महाराष्ट्र शासनाने क्रीडा शिक्षकांची जी पदं आहेत ही पदं मात्र जवळजवळ नष्ट केलेली आहेत सर. क्रीडा शिक्षक, शारीरिक शिक्षणाचे शिक्षक असतील किंवा इतर जे कार्यानुभवचे शिक्षक आहेत, ही पदं जवळजवळ मानधनावर आता आणलेली आहेत. कमी संख्या असलेल्या शाळांना शिक्षकच मिळत नाही आहे आणि त्यामुळे मला वाटतं हा अत्यंत चुकीचा निर्णय शासनाचा आहे आणि मला वाटतं आपण अभ्यासपूर्ण या संदर्भात काम करावं आणि प्रत्येक शाळेला क्रीडा शिक्षक हा अत्यंत गरजेचा आहे, कारण शाळेची शिस्त ही क्रीडा शिक्षकावर अवलंबून आहे आणि त्यामुळं हा विकास जर तिथंच थांबवलात तर पुढे आमचे क्रीडापटू कसे तयार होतात. आज आपल्यासमोर अर्जुन पुरस्कार विजेती आमची एक चांगली कन्या आहे. असे विद्यार्थी जर आपल्याला घडवायचे, तेजस्विनी सावंत सारखे विद्यार्थी घडवायचे असतील तर प्रत्येक शाळेमध्ये क्रीडा शिक्षक अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद संजयजी. खरंच खूप तळमळीने असं त्यांनी सांगितलं की क्रीडा धोरण राबवलं जात आहे, पण तसाच त्यांचा जो प्रश्न होता की प्रत्येक शाळेमध्ये क्रीडा शिक्षकांची कमी होत चालली, काय त्याच्यामागचं कारण असू शकतं? त्याच्यामध्ये मुळातच शाळेतला जो क्रीडा शिक्षकाची नियुक्ती होते ते शिक्षण विभागामार्फत होते, क्रीडा विभागामार्फत होत नाही. शाळेतला जो क्रीडा शिक्षक आहे तो बायफोकल कोर्स आहे, बीपीएड कोर्स हा बायफोकल कोर्स आहे. शाळेमध्ये त्याला 50% तासिका या खेळाच्या दिले जातात आणि 50% त्याचा जो बीपीएडला किंवा ग्रॅज्युएशनला जो मेजर सब्जेक्ट होता, प्रिन्सिपल सब्जेक्ट होता, त्याच्या तासिका त्याला दिल्या जातात. माननीय मंत्री महोदय आदरणीय तावडे साहेबांनी जो आत्ताचा निर्णय घेतला तो प्राथमिक विभागाला शिक्षक नेमायचा, मानधनावरती शिक्षक नेमायला शासन निर्णय झालाय. आधीपासून प्राथमिक शिक्षण विभागामध्ये क्रीडा शिक्षकच नव्हता, त्याच्या तासिका डीएडचे जे शिक्षक नेमले जायचे प्राथमिक विभागाला, त्या जागी मानधनावरती नेमायची परवानगी दिली. माध्यमिक विभागाला आत्ता त्याच्यात काही बदल नाही. माध्यमिक विभागात तासिका ज्या 8वीला तासिका आहेत, 9वीला ज्या तासिका आहेत, 10वीला ज्या तासिका आहेत, त्या तासिकाप्रमाणेच क्रीडा शिक्षक भरायची अजूनही पद्धत चालू आहे. तो शासन निर्णय लागू आहे. नवीन शासन निर्णय उलट ऍडिशन झालेला आहे. माननीय मंत्री महोदयांनी हा बाबत खूप चांगला निर्णय घेतला की जिथे खालच्या गटात 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी ह्या गटात जिथे क्रीडा शिक्षकच नियुक्ती होत नव्हती, डीएडच्या शिक्षकाकडे खेळाचे तास दिले जायचे, त्या ठिकाणी मानधनावरती खेळातले तज्ज्ञ बरोबर नेमायला, म्हणजे अभिलाषासारखे एखादे काही छत्रपती अवॉर्डी असतील, ग्रामीण जिल्हा पुरस्कार विजेता असतील, अशा लोकांना सुद्धा तिथे नेमायची परवानगी माननीय मंत्री महोदयांनी मानधन तत्वावरती घ्यायचा निर्णय घेतला. म्हणजे हा एक निर्णय आपण चांगला म्हणू शकतो की मानधन तत्वावर का होईना पण त्या क्षेत्रातले तज्ज्ञ तिथे नेमले जात आहेत. म्हणजे तिथे खेळाडू घडायला पहिल्यापासूनच विशिष्ट खेळाचे तज्ज्ञ तिथे नियुक्त द्यायचा निर्णय घेण्यात आलेला. स्वागतार्हच आहे असं आपण आता सध्या तरी म्हणू शकतो. अभिलाषा, पुन्हा तुझ्याकडे यायचं आहे की इतर खेळांमध्ये जसं थोडंसं एक संरक्षणात्मक असतं की ठीक आहे पॅड असतात किंवा काय आपण आपलं संरक्षण करू शकतो, पण कबड्डीमध्ये तसं नसतं. कबड्डीचा जे वेश आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली मैदानावर म्हणजे मातीतला खेळ आपण म्हणू शकतो. भीती वाटते का? भीती अशी कधीच नाही वाटली मला खेळामध्ये. हा म्हणता येईल की कबड्डी हा बॉडी कॉन्टॅक्ट गेम आहे. त्यासाठी आम्हाला अगदी डोक्यापासून खालच्या नखापर्यंत प्रिपेअर असावं लागतं, कारण की आमच्या कबड्डी खेळामध्ये जेवढी ॲजिलिटी, जेवढी स्पीड हवाय त्याचप्रमाणे आम्हाला युक्तीही तेवढीच वापरावी लागते. म्हणजे
एखादा प्लेअर 100% फिटनेसमध्ये क्वालिफाय होतोय तो तितकीच चांगली कबड्डी खेळेल असं नाही होऊ शकत. त्याला तितकाच सरावही करावा लागतो आणि स्किलफुली राहावं लागतं. पण कबड्डी हाच त्याचं चॅलेंज आहे की त्याला बॉडी कॉन्टॅक्ट गेम असतानाही आम्ही महिला त्याच्यामध्ये एवढ्या पुढे येऊन खेळतोय आणि त्यामुळे आज कबड्डी इथपर्यंत पोहोचू शकलाय मला असं वाटतं. अगदी खरं आहे. आपला एक फोन घेऊया. शलाका गाडगिळे आपल्याशी बोलतात कल्याणवरून. नमस्कार. मी शलाका गाडगिळे कल्याण प्रश्न विचारू इच्छिते. बोला. आपण जो हा विषय ठेवला व्यक्तिमत्व विकास आणि खेळ, तर खेळामधून खिलाडू वृत्ती येते, पण त्यासाठी खेळलं गेलं पाहिजे आणि खेळ बंदच होत चालले आहेत असं लक्षात येत आहे. त्याचप्रमाणे व्यक्तिमत्व विकास हा आपण आपला करून घ्यायला पाहिजे, पण त्यासाठी व्यक्तीमध्ये कोणत्या गुणांची आवश्यकता आहे, कोणत्याही गोष्टीला सामोरे जाऊ शकू यासाठी कसा व्यक्तिमत्व विकास करता येईल आणि कोणत्या अभ्यासाची आवश्यकता आहे. धन्यवाद शलाकाजी. खरं तर खूप छान असा प्रश्न तुम्ही विचारला आहे की व्यक्तिमत्व विकास खेळातून होतो, पण कोणत्या गुणांची आवश्यकता आहे ती कशी वाढावी किंवा कोणते गुण आवश्यक आहे ते सगळं आपण जाणून घेणार आहोत. अभिलाषा, एक कबड्डीपटू तू आहेस, एक खेळाडू आहेस, तर एक फिटनेस मंत्र होऊ देत आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि आमच्यासाठी सुद्धा. काय सांगशील? मी एवढंच सांगेन की मी एक प्लेयर आहे. मी आजपर्यंत काही गोष्टी फॉलो करत आले. सगळ्यांची एक मेंटॅलिटी असते की मी दिवसभर जेवत नाही, मी फक्त 2 पोळ्यांवरतीच राहते तरी माझं वेट गेन अप होत आहे. तर खाण्यामध्ये जितका आपण व्यायाम करतो तेवढंच इम्पॉर्टंट आहे की आपण चांगलं खाल्लं पाहिजे आणि ते किती वेळाने खातोय आपण त्यावरतीही आपल्या आरोग्य निर्भर करतं. आपण प्रत्येक 3 तासाने जेवायला हवंय, मग त्याच्यामध्ये आपण काय खातोय तेही इम्पॉर्टंट आहे. कारण की काही जण रात्रीचं झोपताना भरपूर सारा भात खाऊन झोपतात, त्यामुळेही आपलं वेट गेनअप होतं. भात जर आपण आपल्या वर्कआउट म्हणता येणार किंवा आपल्या कामाच्या वेळांच्या आधी खाल्ला तर तो चांगल्या पद्धतीने आपल्याला असं म्हणता येईल की एनर्जी देऊ शकतो. डाएट ही तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि फिटनेस पण काही जणांना भरपूर वेळ आपल्या कामामधून देता येत नाही. तर आपण जर ठरवलं की आपले 15 ते 20 मिनिटं आपण आपल्या व्यायामासाठी प्रत्येक वेळेला ज्या पद्धतीने जेवढं इम्पॉर्टंट काम आहे, जेवढं इम्पॉर्टंट जेवण आहे तेवढंच इम्पॉर्टंट जर आपल्या फिटनेस नाही 15 ते 20 मिनिटं जरी आपण आपल्या व्यायामासाठी काढले तरी आपण चांगलं आरोग्य जगू शकतो कारण आपल्या सगळ्या खेळाडूंसाठी ते उपयोगात येईल. सोपल सर, मला तुमच्याकडे जसं ब्रेकपूर्वी शलाका गाडगिळे यांनी जो प्रश्न विचारला होता की त्यांचं असं म्हणणं आहे की खेळ हळूहळू बंद होत चाललेत आणि व्यक्तिमत्व विकासासाठी नक्की कोणत्या गुणांची आवश्यकता असते किंवा कोणते गुण आपण जोपासू शकतो? समाजामध्ये आजकाल पालकांचं प्रत्येकांचं करिअर ओरिएंटेड पालक झालेत. प्रत्येक पालकांना वाटतं की आपला मुलगा इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा, IT मधला एखादा ऑफिसर व्हावा, परंतु त्याच्याबरोबर उत्तम खेळाडू व्हावा हे समाजामध्ये रूढी जराशी रुजवणं खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी पालकांनीच याच्यामध्ये पुढाकार घेणं आवश्यक आहे. शासनाने याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे, क्रीडा धोरण जाहीर केलेलं आहे. खेळामधून जे घडतं, उदाहरणार्थ समयसूचकता असेल, निर्णय घेण्याची क्षमता असेल किंवा कॉन्सन्ट्रेशन विकसित करण्याची जी आवश्यकता आहे हे खेळामधून मिळू शकतं. वेगवेगळ्या खेळामध्ये वेगवेगळ्या ह्या जे पैलू आहेत ते घडत असतात. उदाहरणार्थ शूटिंग जर म्हटलं तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनची खूप गरज आहे. योगा म्हटलं तर कॉन्सन्ट्रेशनची खूप गरज आहे. समयसूचकता आता ज्या आपल्या आजच्या आहेत कबड्डी खेळाडू किंवा मी समजा व्हॉलीबॉल खेळत असेल तर प्रत्येक वेळेस समोरच्याची चाल कशी आहे त्याच्यावर लगेच प्रतिचाल करून समयसूचकता साधून प्रतिडाव करणं किंवा कुस्तीच्या खेळाडूला कुठं अपोनंटनी स्पर्श केलाय बॉडीला त्याच्यावरून तो कोणता डाव करणार आहे, त्याला प्रतिडाव कोणता, हे समयसूचकता फक्त खेळातूनच मिळू शकते. अभ्यासामध्ये गेल्या 3 वर्षातल्या प्रश्नपत्रिका बघून अपेक्षित प्रश्नपत्रिकेवरती अभ्यास करणं तसं खेळात नाही. म्हणजे तुम्ही खेळामध्ये हे जे गुण आता छान सांगितले तुम्ही, म्हणजे त्यांनी असं विचारलं की कोणत्या गुणांची आवश्यकता असते. मला असं वाटतं खेळता खेळता हे सगळे गुण त्याच्यामध्ये विकसित होत राहतात. आपण चर्चा पुढे चालू ठेवूया. एक फोन घेऊया. किशोर नगरकर आपल्याशी बोलतात वरळीवरून. नमस्कार. हा, नमस्कार. बोला. हा, सोपल सरांना आणि अभिलाषा ताईंना दोघांनाही नमस्कार. मला अभिलाषा ताईंना 2 प्रश्न विचारायचे की तुम्ही कबड्डी खेळत असताना तुम्ही स्वतःला विसरताय का, म्हणजे तुमचा अहंकार नाहीसा झालेला असतो का, आणि तुम्ही जर का मॅच किती चांगल्या रीतीने तुम्ही खेळलात पण तुमची मॅच तुम्ही हरलात
किंवा धरून चला की तुम्ही मॅच जिंकलात, तर दोन्ही स्थितीमध्ये तुमची स्वतःची मनाची स्थिती ही समत्वात असते काय? अशा गोष्टी करू शकलात तुम्ही तरच तुम्हाला आत्म्याशी जवळीक साधता येईल आणि तरच तुमचं व्यक्तिमत्व विकास घडू शकतो, असं माझं मत आहे. असं म्हणजे मोठ्या लोकांचं पण मत आहे, माझं नाही, मोठ्या लोकांचं मत आहे. तर ह्याबद्दलचे तुमचे काय विचार आहेत? आभारी आहे. धन्यवाद किशोरजी. अभिलाषा काय सांगणार की जसं काय होतं की कबड्डी खेळत असताना काय वाटतं आणि कधी एखादी मॅच जिंकलीस किंवा हरलीस त्यावेळेला मनाची स्थिती काय असते? खरं तर मला जोडेन ह्याला हाच एक प्रश्न विचारायचा आहे की खेळताना कधी हारणार किंवा जिंकणार हे खरं तर मनात असतं नाही, त्यावेळेला मेंदू आणि मनात काय चालू असतं? पहिला म्हणजे मी जेव्हा आमचा चौकोन म्हणता येईल कबड्डीचा चौकोन, त्याच्यामध्ये आम्ही उतरतो तेव्हा त्याच्या बाहेर काय ह्याच्याबद्दल आम्हाला काहीच म्हणजे आम्हाला आमच्या कोचेसने ट्रेन करतानाच तसं शिकवलंय की त्या चौकोनाच्या बाहेर काय चाललंय ह्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसलं पाहिजे. फक्त तुम्हाला खेळायचंय आणि जिंकणं हे आणि हारणं हे त्या पंचाच्या शिटीवरती असणार आहे. त्या शेवटच्या शिटीपर्यंत तुम्ही ठरवू नका की तुम्ही जिंकलायत का हारलायत. जर तुम्ही शेवटपर्यंत लढाल कदाचित तुम्ही हाराल, पण कदाचित असं होईल की त्या हारल्यानंतरही त्या प्रेक्षकांच्या टाळ्या तुमच्यासाठी पडतील. असं तुम्ही खेळा असं शिकवण्यात आलेलं आहे. त्यामुळे नेहमी खेळताना ठरवलं की जिंकणं आणि हारणं हा नंतरचा पार्ट असणार आहे. पहिला आपला 100% त्या मॅचसाठी देणं किंवा त्या संघासाठी देणं हे करायचंय. म्हणजे तो ताण अगदी मनावर म्हणजे मी कदाचित मी इंटरनॅशनलला पण खेळले, पण मला कधी अशी भीती नाही वाटली की आता मी हरणार आहे किंवा मी जिंकणार आहे. ह्या प्रेशरमध्ये मी कधी खेळले नाहीये. मला जरी कोणी प्रेशर जरी दिलं तरी मी ते कधी घेतलं नाहीये. मला फक्त खेळायचंय. मी आतापर्यंत जो सराव करत आले, जी मेहनत करत आले त्याचा 100% मला त्या मॅचमध्ये द्यायचं आहे आणि जर मी ते दिलं तर नक्कीच माझं यश नक्की असेल हे मी ठरवत आले. हे खूप महत्वाचं आहे नाही सर? आपण असं म्हणू शकतो की जसं अभिलाषाने आता सांगितलं की नुसतं खेळात नाही किंवा त्या मॅचमध्ये नाही तर आपल्या जीवनातही 100% तुम्ही द्या, तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्की मिळणार. अगदी खरं. सर मला तुम्हाला असं विचारायचं की राज्य शासनाने 2012ला क्रीडा धोरणासोबतच युवा धोरण जाहीर केले. हे युवा धोरण नक्की काय आहे? मुळात प्रत्येकांना आमच्या विभागाचं नाव होतं क्रीडा व युवक सेवा, परंतु 2012 पर्यंत क्रीडा विभाग खास करून क्रीडा विभागासाठीच काम करत होता आणि त्यामुळेच उर्वरित भागासाठी एक धोरण शासनाने जाहीर करायचं असं निश्चित झालं आणि 2012ला क्रीडा व युवक सेवामधलं युवाबाबतचं एक उत्तम धोरण, भारतातलं पहिलं युवा धोरण आपल्या राज्य शासनाने जाहीर केलं. कारण आज जगामध्ये सगळ्यात जास्त संख्या वयोगट जर विभागले गेले तर सगळ्यात जास्त संख्या ही युवकांची आहे आणि या युवकांच्या आधारेच पुढे भविष्यात देश घडणार आहे, देश उभा राहणार आहे, देशाचा विकास होणार आहे आणि म्हणूनच या युवकांच्यासाठी काहीतरी योजना असाव्यात, त्यांना उत्तेजन देण्यासाठी काही योजना असाव्यात, त्यांच्यासाठी खास करून शासनामार्फत प्रयत्न केले जावेत. म्हणून राज्य शासनाने 2012ला युवा धोरण जाहीर केले. अगदी खरं. म्हणजे ह्या क्रीडा विभाग फक्त खेळाबद्दलच नाही तर युवकांसाठी काही योजना आहेत त्या आपण जाणून घेऊयात. अभिलाषा मला तुला असं विचारायचं आहे की खरं तर कबड्डी जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा डावपेच, चपळपणा, जिद्द, मेहनत आणि असे हे बरेच सगळे गुण असतात. पण लहानपणापासून एखाद्या मुलात जर एखादा चपळपणा नसेल तर पुढे जाऊन काय तो प्लेअर होऊ शकत नाही का? तुझं काय मत आहे? म्हणजे एक खेळाडू म्हणून तू काय सांगशील? मला पुढे जाऊन तो गुण आत्मसात करता येतो? म्हणजे मी ज्या फेजेसमधून आले, आमच्या काही बॅचेस मी बघितल्या आहेत, भरपूर लहान मोठे खेळाडू बघितले आहेत. तर माझा असा एक्सपिरियन्स आहे की कदाचित आपल्याकडे टॅलेंट नसेल तरी चालेल पण डेडिकेशन हवंय. जर एखाद्या प्लेअरकडे म्हणजे मी पाहिलंय की सुरुवातीला तो धुमाकूळ घालून टाकतो त्या सीझनमध्ये, वर्षभरात 2 वर्षात तो खूप छान खेळतो आणि त्याला भरपूर लहान वयात मिळतंही पण ते लगेच गमावलंही जातं. पण एखाद्या खेळाडूकडे खूप चांगलं डेडिकेशन असेल, त्याच्या एम बद्दल फोकस असेल, कदाचित त्यावेळेला त्याच्याकडे टॅलेंट नसेल पण सगळ्या गोष्टींना लढायची त्याची तयारी असेल ना, तो खूप उंचावर पोहोचू शकतो असं मला वाटतं. कारण की मी एका लेवलला जेव्हा मी सुरुवात केलेली, मला लहान वयात खूप पटापट मी अचीव्ह केलं होतं. लहान वयात मला इंटरनॅशनल मिळालेलं, जॉब मिळालेला.
पण एक अशी वेळ आलेली की असं म्हणता येईल की सापशिडीची जी हे असते ना, 99 वरनं डायरेक्ट शून्यावरती आपल्याला यावं लागतं, तशी वेळ माझ्या लाईफमध्ये आलेली. आणि काही लोक मला त्या वेळात भेटले, काही जणांनी म्हणजे आपण असं सांगितलं- म्हणू शकतो की डेडिकेशन खूप महत्वाचं आहे, त्यातून तुम्ही सगळं अचीव करू शकता. आणि ती जी वेळ आहे ना, त्या वेळ म्हणजे ती प्रेरणादायी आहे आमच्या सगळ्यांसाठी, ते आम्हाला जाणून घ्यायचंच आहे. पण आपल्याबरोबर फोनवर अजून एक गेस्ट आपल्याबरोबर लाईनवर आहेत. डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर संजय सबनीस आपल्याबरोबर आहेत नाशिकवरून. हॅलो संजयजी. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून आभार. संजयजी, आजचा आपला जो विषय आहे की व्यक्तिमत्व विकास व खेळ, आणि आपल्याबरोबर आहेत नरेंद्र सोपल आणि कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे. यांच्याबरोबर खेळातून आपलं व्यक्तिमत्व विकास कसा साधला पाहिजे किंवा कसा साधता येऊ शकतो याविषयी आपली चर्चा सुरू आहे. पण एक स्पोर्ट्स ऑफिसर म्हणून तुमच्याकडूनही बरेच खेळाडू तयार झालेले आहेत. खेळाडू तयार करण्याच्या दृष्टीने शासनाच्या काही योजना आहेत का? महाराष्ट्र हे सगळ्यात पहिलं राज्य आहे आपल्या देशातलं, ज्या राज्यांनी क्रीडा धोरण जाहीर केलेलं आहे, स्वतंत्र क्रीडा धोरण जाहीर केलेलं आहे, आणि त्या धोरणाची यशस्वी अंमलबजावणी आता सुरू आहे. या क्रीडा धोरणाच्या अंतर्गत लहान मुलांना वेगवेगळ्या खेळांचं ट्रेनिंग देण्यासाठी आमच्या डिस्ट्रिक्ट कोचिंग सेंटर्स, प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोचिंग सेंटर्स काम करत आहेत. महाराष्ट्रामध्ये 127 कोचेस आज काम करत आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त लहान वयातल्या खेळाडूंची निवड करून त्यांचं टॅलेंट जे आहे ते टॅलेंट नर्चर करण्यासाठी क्रीडा प्रबोधिनी महाराष्ट्र शासनाची आपली अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. 11 सेंटर्स त्या क्रीडा प्रबोधिनीचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. पुण्याला बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सगळ्यात मोठं सेंटर, नोडल सेंटर त्याचं काम करत आहे, आणि त्या माध्यमातून 700 खेळाडूंना ट्रेनिंग सध्या दिलं जात आहे क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून. आणि जे प्रत्येक जिल्हा स्तरावरती आपले ट्रेनिंग सेंटर्स आहेत, प्रत्येक जिल्हा स्तरावर वेगळ्या वेगळ्या क्रीडा प्रकारांचं ट्रेनिंग त्या खेळाडूंना दिलं जात आहे. आणि कॅच देम यंग ही युक्ती आहे. कॅच देम यंगच्या धर्तीवरती आपण लहान वयापासून त्या मुलांना हेरून त्यांना वेगळ्या वेगळ्या क्रीडा प्रकारांचं ट्रेनिंग प्रत्येक जिल्ह्यामध्ये देतो आहे. म्हणजे उत्तमोत्तर क्रीडापटू तयार होण्याच्या दृष्टीने ही पाऊल आहे, आपण असं म्हणू शकतो. बिलकुल म्हणू शकतो, कारण महाराष्ट्र शासनानेच विभागीय क्रीडा संकुल, तालुका क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल या योजना आणलेल्या आहेत. यासाठी सुद्धा महाराष्ट्र हे आपल्या देशातलं पहिलं राज्य आहे की ज्याने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी एवढं मोठं पाऊल उचललेलं आहे. एक विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी 24 कोटी रुपये खर्च करून या क्रीडा सुविधा आपण तयार करतो आहोत. प्रत्येक जिल्ह्याला 8 कोटी रुपये खर्च करून क्रीडा सुविधा निर्माण करतो आहोत. महाराष्ट्रातल्या 381 तालुक्यांच्या ठिकाणी आपण प्रत्येकी 1 कोटी रुपये खर्च करून तालुका क्रीडा संकुल उभे करतो आहोत. या फॅसिलिटी प्लस आपल्या जवळ असलेले कोचेस यांच्या माध्यमातून या क्रीडा विकास किंवा खेळाडूंचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग सतत प्रयत्नशील आहे. आणि आपण जो विषय मांडला होता व्यक्तिमत्व विकासाचा, माझं असं मत आहे की व्यक्तिमत्व विकास हा क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून अत्यंत समर्थपणे होऊ शकतो. स्पोर्ट्समध्ये ज्या क्वालिटीज त्या खेळाडूमध्ये आपण डेव्हलप करतो आहे, त्याच्यामध्ये आपण जिद्द डेव्हलप करतो आहे, त्याच्यात डेडिकेशन डेव्हलप करतो आहे, त्याच्यात समर्पणाची वृत्ती डेव्हलप करतो आहे. त्याला जिंकण्याबरोबरच हारणं काय असतं हे लहान वयापासून हे त्या खेळाडूला आपण शिकवतो आहे. तो मोठा झाल्यानंतर त्याला जितक्या ताकदीने तो त्याचं जिंकणं पचवेल तितक्याच ताकदीने त्याने ती हार सुद्धा पचवायला पाहिजे. आयुष्यात त्याला उभं राहण्याची संधी मिळाली पाहिजे, असं त्याच्या मागचं एक लॉजिक आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी प्रत्येक व्यक्तीने क्रीडा क्षेत्राशी कुठे ना कुठे संपर्कात राहायला पाहिजे. अगदी खरं आहे. धन्यवाद सर, तुम्ही आमची जो संपर्क साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नरेंद्र सर, काय सांगाल? जसं त्यांनी सांगितलं की एक उत्तम खेळाडू तयार होण्याच्या दृष्टीने ही बरीच पावलं पुढे टाकलेली आहेत. आणि खरं तर जिल्ह्यातून जे खेळाडू तयार होतात त्यांना की कुठल्या प्रकारचं इन्सेंटिव्ह किंवा असंही काही आहे का? जिल्ह्यातून पुढे गेल्यानंतर खेळाच्या माध्यमातून करिअर घडवण्याच्या दृष्टीने हो निश्चितच आहे. आपल्या राज्य शासनाने पूर्ण देशामध्ये या बाबतीत खूप मोठी पावलं उचललेली आहेत. याच्यामध्ये शिष्यवृत्तीशिवाय नोकरी देणे किंवा खेळाडूंना आरक्षण देणे नोकरीमध्ये, याही बाबतचे निर्णय शासनाने घेतलेले आहेत.
आजच्या माझ्यासोबत बसलेल्या अभिलाषा म्हात्रे सुद्धा त्याचं एक उदाहरण आहे. राज्य शासनाने त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती पदक प्राप्त केल्यामुळे राज्य शासनाने त्यांना थेट वर्ग 1 पदावरती नियुक्ती दिलेली आहे. असे बरेचसे ऑफिसर्स, त्यांच्याबरोबरचे कबड्डीचे असतील, हॉकीचे असतील, शूटिंगचे असतील, अशा खेळाडूंना राज्य शासनाने थेट वर्ग 1 पदावरती नोकरी दिलेली आहे. आज खेळ एक फक्त खेळ न राहता करिअर म्हणून लोकांनी त्याच्याकडे पाहायला काही हरकत नाहीये. कारण खेळातून, अभ्यासातून जे घडायचंय, समजा एखाद्याला क्लास 1 डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, तर एखादा आंतरराष्ट्रीय खेळाडू घडला तर त्याला थेट आम्ही डेप्युटी कलेक्टर करू शकतो आणि आपण केलेले आहेत. आज वीर धवल खाडे आहेत, आंतरराष्ट्रीय स्विमर आहे, किंवा अभिलाषा म्हात्रे आहेत, सुवर्णा बारटक्के आहेत, नवनाथ फडतरे आहेत, स्नेहल साळुंके आहेत. या अशा बरेचसे खेळाडू थेट आंतरराष्ट्रीय स्पर्धेतले पदक प्राप्त केल्यामुळे आज वर्ग 1 पदावरती शासनात रुजू झालेले. अगदी खरं. म्हणजे असं आपण म्हणतो की करिअर म्हणून बघायला हरकत नाही, तर करिअर म्हणून बघितलंच पाहिजे. आज आपल्याबरोबर अर्जुन पुरस्कार प्राप्त अभिलाषा आहे, सेंट्रल रेल्वेमध्ये नोकरीही करत आहे. हे सगळं करता करता आयुष्यामध्ये असं एक वळण आलं की त्यातूनही फिनिक्सच्या पक्षाप्रमाणे तिने पुन्हा उडी घेतली. सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सरी चर्चा अशीच पुढे चालू राहण्यापूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आधी आपण घेऊया. भारत पावळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार मॅडम. बोला. माझा प्रश्न असा आहे की आपल्या देशाची लोकसंख्या जवळजवळ 125 कोटीच्या वर झाली असताना आपले जे प्रसिद्ध खेळाडू असतात त्यांना नॅशनल गेम्स, ऑलिम्पिक्स, एशियन गेम्स किंवा कॉमनवेल्थ गेम्स नव्हते, तसे ते जास्त पदकं मिळू शकत नाहीत. आणि त्याचप्रमाणे कॉलेजमध्ये किंवा इतर शहरामध्ये असताना त्यांना शिक्षण दिलं जातं, मैदाने असतात, पण हीच मुले जेव्हा कॉलेज सोडून जातात तेव्हा त्यांना बाहेर कुठेही खेळण्यासाठी उपलब्ध मैदान नसतात, त्यांना फॅसिलिटीज नसतात. तर अशा प्रकारे शासन किंवा संबंधित काही संस्था त्यांना या प्रकारची शिक्षण देण्यासाठी उपाययोजना करू शकतात का, ज्यावेळी ते काहीतरी आपल्या खेळामध्ये नामुने दाखवतील, यावर आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद भारतजी. काय सांगाल नरेंद्र सर, की म्हणजे काही वेळेला कॉलेजमधून जी मुलं बाहेर पडतात, पुरेसं त्यांना खेळायला मिळत नाही किंवा मैदानांचा अभाव, किंवा ते खेळ पुढे चालू ठेवू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याचं जर शालेय किंवा महाविद्यालयीन जरी शिक्षण संपलं तरी त्याला संघटनेच्या माध्यमातून राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती तो खेळू शकतो. मगाशी सबनीसने सांगितलं तसं क्रीडा धोरणाच्या माध्यमातून क्रीडा सुविधा, म्हणजे खेळायला मिळण्यासाठी ज्या क्रीडा सुविधा आवश्यक आहेत त्या राज्य शासनाच्या विभागीय संकुल, जिल्हा संकुल आणि तालुका संकुलाच्या माध्यमातून शासन तर उभा करायचं काम चालूच आहे. कित्येक जिल्हा संकुल पूर्णत्वाला गेलेले आहेत. याच्याशिवाय एखाद्या शैक्षणिक संस्थेने, क्लब्सने एखादी सुविधा निर्माण करायची झालं तरी सुद्धा शासन मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध करून देते. एखादा इंडोर हॉल करायचा असेल की ज्याच्यामध्ये बॅडमिंटन खेळायचे, टेबल टेनिस खेळायचे, जुडो खेळायचे, कबड्डी खेळायचे, तर एखादा मल्टीपर्पज हॉल बांधायचा असेल तर त्यासाठी 90 लाख रुपयेपर्यंतचं अनुदान मंडळाला उभं, म्हणजे सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम शासन करतंय. त्या मुलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळालं तर शासन कॅश अवॉर्ड्स देते. आजच्याच ज्या आहेत अभिलाषा म्हात्रे, त्यांना शासनाने, त्यांनी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर प्रत्येक त्या तिघींना 1-1 कोटी रुपये राज्य शासनाने देऊ केलेलं होतं. म्हणजे राज्य शासन आंतरराष्ट्रीय स्तरावर जर पदक प्राप्त केलं तर कॅश अवॉर्ड्स देतोय, सुविधा निर्माण करून देते. आज मुलांच्या मध्ये किंवा पालकांच्या मध्ये, समाजामध्ये त्यांना तिकडून नेऊन जायची जबाबदारी पालकांची आहे. आपण फक्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक का मिळालं नाही याची चर्चा करतो, पण पालकाला असं जोपर्यंत वाटत नाही की आपला मुलगा इंजिनियर नाही झाला तरी चालेल पण खेळाडू घडला पाहिजे, असं जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत शासनाने सुविधा उभा करून किंवा मैदानं उभा करून घडणार नाही. तर पालकांच्या मनात पहिल्यांदा आपला मुलगा खेळाडू घडला पाहिजे आणि त्या ज्या सुविधा आहेत तिथपर्यंत तो मुलगा किंवा ते पालक स्वतःहून पोहोचले पाहिजेत किंवा जाणं आवश्यक, अपेक्षित आहे. खरंय. अभिलाषा, मला तुझ्याकडे यायचंय की आता सध्या तू नवी मुंबई महानगरपालिकेत क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. असं एक वळण आलं होतं आयुष्यात की आता मला कबड्डी थांबवावी लागणार, पण त्यातूनही तू पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभी राहिलीस. सगळ्यांनाच प्रेरणादायी तो अनुभव काय सांगशील? माझ्या लाईफमधला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आहे तो. जेव्हा इंजुरीज झाल्या होत्या, कबड्डी हा बॉडी कॉन्टॅक्ट गेम आहे, तर आम्ही जेव्हा
मेडल जिंकून येतो तेव्हा आम्ही आनंदी असतो. तर आम्ही ते मेडल ऍक्सेप्ट करतो, तर आम्ही ह्या इंजुरीज पण ऍक्सेप्ट करायला हव्यात. आम्ही जेव्हा तयारी करत असतो तर आम्हाला कल्पना असते की ह्या इंजुरीज होऊ शकतात, पण ज्या एजमध्ये मला इंजुरीज झालेल्या तेव्हा मला ह्याच्याबद्दल थोडी कल्पना नव्हती. असं वाटलं की कदाचित कुठेतरी कबड्डी थांबेल, पण काही एक्सपिरियन्स प्लेयर्स मला भेटले. त्यांनी मला आधी खेळताना पाहिलं होतं आणि माझ्यामधली खेळातली तळमळ त्यांना कदाचित कळली असेल. त्यांनी मला थोडं गाईड केलं. एक हेलन मिरी दिदी आहेत, जेव्हा मी रेल्वेजमध्ये होते त्या हॉकी प्लेअर आहेत, त्या अर्जुन अवॉर्डी आहेत. त्यांना मी माझं इन्स्पिरेशन मानते. त्यांनी त्यावेळेला मला ज्या पद्धतीने गाईड केलं, त्या मला ज्या पद्धतीने इन्स्पायर केलं, मी पुन्हा उभी राहू शकले. त्यांचा एक्सपिरियन्स त्यांनी मला शेअर केला की मी माझ्या इंजुरीज नंतर 4 एशियन गेम्स खेळले. एक एशियन गेम्स प्रत्येक 4 वर्षाने होते, तर 16 वर्ष मी खेळू शकले, तर तू का नाही खेळू शकणार. त्याच उमेदीने परत उभी राहिले आणि मी जेव्हा परत उभी राहिले मला काही असं टार्गेट नव्हतं की मला परत इंडिया खेळायचंय किंवा मला पुन्हा काही मेडल्स मिळवायचे आहेत. माझ्या डोक्यात फक्त एवढं होतं की मी जशी पहिला खेळत होते ऑपरेशनच्या आधी तसंच मला पुन्हा मैदानात उभं राहायचंय आणि तेच गाठण्याच्या मी पुढे आले आणि नाही आता अजून काहीतरी कमी ह्याच्यापेक्षा बेस्ट खेळत होते. तेच अभिलाषालाच अचीव्ह करायचंय असं करत मी तिथपर्यंत पोहोचले. ही एक जिद्द कुठेतरी मनाशी बाळगली आणि त्यातून खरंच पुढे आली. आपण आधी फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्यावरून बोलतोय. खरं तर नरेंद्र सोपल साहेब आणि अभिलाषा म्हात्रे मॅडम आपण दोघे खूप छान मार्गदर्शन करत आहात. माझा प्रश्न दोघांना आहे. सोपल साहेब, मला आपल्याला असं विचारायचं आहे की एखादा पाल्य असा असतो की ज्याला क्रीडा क्षेत्रात पुढे जायचंय, त्याची इच्छा पण असते, पण आत्मविश्वासाचा अभाव असतो आणि त्याची मानसिकता थोडी कमी पडते. अशा पाल्यांना आपण काय मार्गदर्शन करावं. आणि अभिलाषा म्हात्रे मॅडम, मला आपल्याला असं विचारायचं आहे की आपण एक युथ आयकॉन नक्कीच आहात, तर एक युथ आयकॉन म्हणून आपण काय सांगाल अशा युवा युवतींना की ज्यांना असं वाटतं की पटकन आयुष्यामध्ये पैसा प्रसिद्धी हवी, मग ते कुठलंही क्षेत्र असो, तर तू अनुभव घेतलेला आहेस, तू काय संदेश देशील याबद्दल. धन्यवाद रवींद्रजी. तुम्ही काय सांगाल सोपल सर त्यांना याच्यामध्ये? एखाद्या पालकांना वाटलं की आपला मुलगा खेळामध्ये पुढे जावा असं जर त्यांची धारणा असेल तर तो मुळात कुठल्या खेळासाठी सूट आहे, तो त्याला कुठल्या खेळामध्ये रुची आहे हे पाहणं आवश्यक आहे. म्हणजे पालकांना त्यांना आवडलेला खेळ त्यांनी खेळावा हे त्यांनी बिलकुल करू अपेक्षित नाही. खेळ आवडतो म्हणजे सचिन तेंडुलकरनी त्याच्या मुलांनी क्रिकेटच खेळावं हे विचार त्याच्या लादणं चुकीचं आहे. तर त्याच्या खेळातले जे कुठल्या खेळात रुची आहे, म्हणूनच आम्ही मगाशी सबनीसनी जे सांगितलं त्या सबनीसच्या ह्याच्यामध्ये कॅच द मँग ही आयडिया राज्य शासनाने पुढे आणली आणि त्यासाठी महाराष्ट्रात आकडा क्रीडा प्रबोधिनी सुरू केल्या. आम्ही 8 ते 14 गटातल्या मुलांच्या चाचण्या घेतो आणि चाचण्या घेतल्यानंतर त्यांच्या फिजिकल फिटनेसद्वारे वेदर ही इज फिट टू डू प्रॅक्टिस हे निश्चित केलं जातं. 9 चाचण्याद्वारे त्याला 17 गुण मिळाले की तो प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी पात्र होतो. त्याच्यानंतर एक ऑस्ट्रेलियन पॅकेज टेस्ट होते. त्या ऑस्ट्रेलियन पॅकेज टेस्टमध्ये त्याला साधारणतः तो कोणत्या खेळासाठी सूट आहे, तो स्पीड गेमसाठी सूट आहे का एन्ड्युरन्स गेमसाठी सूट आहे का कॉम्बॅट गेमसाठी सूट आहे की टीम गेमसाठी सूट आहे, हे त्याची मेंटॅलिटी आणि फिजिकल ॲबिलिटी ह्या ऑस्ट्रेलियन पॅकेज टेस्टद्वारे घेतली जाते. आणि मग त्या पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना बसून त्याला विचारलं जातं, बाबा तुला स्विमिंग आवडेल का, जिम्नॅस्टिक आवडेल का फुटबॉल आवडेल. म्हणजे टीम गेममध्ये त्याला रुची असेल, तो इंट्रोवर्ट असेल, तो मुलगा इंट्रोवर्ट असेल तर ही विल सिलेक्ट इंडिव्हिज्युअल. ओके. तो एक्स्ट्रोवर्ट असेल, मनाने मला समूहात जायचं असं जर त्याची धारणा असेल तर ही विल सिलेक्ट टीम गेम. म्हणजे हे त्याची मेंटॅलिटी विचार करून मग पालकांनी त्याच्यामध्ये त्या खेळामध्ये त्याला घालावं आणि मग हळूहळू मैदानावरती नेऊन गेल्यानंतर बाकीचे खेळतात त्याबरोबर त्याची पण आवड विकसित व्हायला मदत होते, विकसित होत जातं. त्यांचा जो दुसरा प्रश्न होता अभिलाषा तुझ्याकडे जायचं की आज सगळ्या युवकांची युथ आयकॉन जसं त्यांनी तुला सांगितलं, पण बऱ्याचदा असं होतं की हल्ली युवकांमध्ये की पटकन पैसा आणि प्रसिद्धी ही मिळाली पाहिजे, पण त्याच्यामागची मेहनत, जिद्द, धडपड हा सुद्धा एक प्रवास आहे. सगळ्या युथसाठी तू काय सांगशील? माझ्या एक्सपिरियन्सने मी सांगेन की ना, आज जे कोणी शिखरावरती पोहोचलेले आहेत ना, कोणी असेल त्याच्यामध्ये, सचिन तेंडुलकर आज आपण भरपूर नावाने घेतोय, त्या शिखरापर्यंत पोहोचायला सोपा मार्ग नाहीच आहे आणि तुझाही प्रवास आहेच.
तिथपर्यंत पोचायचं तर स्ट्रगल लढणं ह्याला सामोरं जायला आपल्याला प्रिपेअर असायलाच हवंय. जर त्या शिखरावरती आज कोणी पोचलंय, आज सगळ्यांना असं वाटतं की आज ह्यांना क्लास 1 जॉब मिळालेला आहे, आज दे आर बिकम एकदम स्मूथ लाईफ चाललेलं आहे. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही भरपूर सॅक्रिफाईस आमच्या लाईफमध्ये ऑलरेडी केलेले आहेत, आम्ही माझ्या फॅमिलीने केलेले आहेत. बिकॉज ऑफ दॅट आम्ही तिथपर्यंत पोहोचलोय. त्यामुळे जर आपल्याला तिथे पोहोचायचं तर लढ्याची तयारी हवेच, त्याशिवाय पर्याय नाही. अगदी खरं आहे. नरेंद्र सर, मला तुमच्याकडे यायचंय की युवा धोरण तुम्ही जसं सांगितलं तशा बऱ्याच योजना आहेत, अगदी 20 योजना आहेत. त्यातल्या 1-2 योजना महत्त्वपूर्ण आम्हाला काय सांगा? युवकांना सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे अंगचे गुण विकसित करण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या कार्याची कुठंतरी पोच व्हावी, नोंद व्हावी म्हणून राज्य शासनाने युवा पुरस्कार जाहीर केले. बरं. याच्यामध्ये त्यांनी युवक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जर काम केलं, वृक्षारोपण केलं, रक्तदान शिबिर केलं किंवा काही आपत्तीजनक ठिकाणी त्यांनी सामाजिक कार्य केलं, तर या सगळ्या गुणांची नोंद होऊन आपले जे राज्य शासनामध्ये शिक्षण विभागाचे, क्रीडा विभागाचे जे 8 विभाग आहेत, त्या प्रत्येक 8 विभागातील एक युवक आणि एक युवती अशांना युवा पुरस्कार दरवर्षी राज्य शासनाकडून दिला जातो. गेली 3 वर्ष हा पुरस्कार देण्यात येतोय. आणि याशिवाय तो एखाद्या संस्थेशी निगडित असेल, संस्थेच्या माध्यमातून कार्य करत असेल, तर संस्थेला सुद्धा, त्या युवक संस्थेला सुद्धा राज्य शासनाकडून पुरस्कार दिला जातो. अशा वैयक्तिक युवा पुरस्कारार्थीला 50,000 रुपये रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र राज्य शासनाकडून सन्मानपूर्वक दिलं जातं. खरंच खूप चांगल्या अशा योजनेत. आपण त्याविषयी अधिक ऐकूया. एक फोन घेऊया आधी. वंदना गोविंद आपल्याशी बोलतात औरंगाबादवरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार, बोला. हो मॅडम, माझा एक प्रश्न होता की खेळाडूला खेळत असताना शारीरिक क्षमतेबरोबर आत्मविश्वासाची सुद्धा गरज असते का? बरं, धन्यवाद वंदनाजी. अभिलाषा, खेळाडूला शारीरिक क्षमतेबरोबर आत्मविश्वासाची किती गरज आहे? कारण की तू प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहेस, काय सांगशील त्यांना? हो, नक्कीच. जोपर्यंत त्याच्याकडे आत्मविश्वास नसेल, मी म्हटलं कबड्डीमध्ये जर कोणी 100% फिटनेस टेस्टला क्वालिफाय झालं आणि तो खूप चांगली कबड्डी खेळेल हे आपण नाही लिहून देऊ शकत. कधी कधी असं होतं एखादा फेल होईल फिटनेस टेस्टमध्ये, पण तो चांगली कबड्डी खेळून जाईल किंवा चांगला खेळ खेळून जाईल. समोरचा प्रतिस्पर्धी आपल्या समोर उभा आहे आणि त्याला हरवण्याची एक आपल्यामध्ये उमेद आहे की मी ह्याला हरवू शकतो, ही जिद्द ज्याच्यामध्ये असेल. जर आपल्याला कधी वाटलंच नाही की आपण समोरच्याला हरवू शकत नाही, तर आपण कधीच जिंकू शकणार नाही. स्वप्न बघायलाच हवंय आधी. आणि अगदी खरं सर, तुम्हाला काय बोलायचं? याचं उदाहरण मला उत्तम देता येईल. म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती तर पाहिजे, परंतु आज इंटरनॅशनल लेवलला आपण रॉजर फेडरर जर बघितला, फेडररकडे जर पाहिलं, तर त्याचे हात खूप असे मनगट किंवा त्याचे फोरआर्म्स किंवा दंड असे खूप मोठे असे दिसून येणार नाहीत. त्याला 2 ट्विन्स आहेत, म्हणजे 4 मुलं आहेत, म्हणजे 2 मुली आणि 2 मुले आहेत. स्टील ही इज ऑन नंबर 1. म्हणजे जगामध्ये सगळ्यात 1 नंबरवरती फेडरर आहे. त्याच्या तब्येतीकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही की आज नदालचे जर मसल्स बघितले, म्हणजे तिचे जे शारीरिक तंदुरुस्ती आता अभिलाषांनी जे सांगितलं, तंदुरुस्ती फेडररची आणि जर नदालची जर कम्पेअर केली तर फेडररचे हात खूप असे छोटे दिसतील तुम्हाला, पण त्याचा आत्मविश्वासच एवढा प्रचंड आहे. तो 4 मुलं आहेत त्याला, तरी पण जगामध्ये नंबर 1चा आहे. तो आत्मविश्वासाच्या आधारावर. आपण असं म्हणू शकतो की हा आत्मविश्वासी, निर्णय क्षमता, अचूकता, हे जे काही आहे भान, सगळं आपल्याला खेळामधून मिळतं आणि त्यातून आपला व्यक्तिमत्व विकास होत जातो. अभिलाषा, खरं तुझ्याकडे यायचंय मला. असं होतं की घराचं पाठबळ खूप लागतं, घरातल्यांचा पाठिंबा खूप लागतो आणि विशेषतः मुलगी, कबड्डी म्हटलं तर मातीतला गेम. पुढे लग्न व्हायचंय, लग्नानंतर सगळं असं असतं की आता बस झालं, एवढं खेळलं, खूप झालं. असं काही अनुभव आहे का? मी माझा एक्सपिरियन्स खरंच कॉन्ट्रास्ट आहे. माझे आई बाबांनी मला खूप सपोर्ट केलाय आणि मी जिथे राहत होते आधी, तिथून माझं ग्राउंड म्हणजे अर्धा तास मला ट्रेनने प्रवास करून जायला लागायचं. रात्री मला उशीर व्हायचा. आणि हे असं नाहीये की 1 महिना 2 महिना, जवळजवळ मी 10 वर्ष हे करते. त्यामुळे मला त्यांचा भरपूर सपोर्ट राहिलाय. मी कधी मॅचेसवरनं उशिरा आले किंवा मला आता घरातले काही कार्यक्रम असतात ते मला अटेंड करता येत नाही त्या ह्याच्यामुळे, तर त्यांचं कधी मला फोर्स नाही राहिला. त्यांनी मला नेहमी सपोर्ट केलाय. फॅमिलीच्या सपोर्टमुळेच मला वाटतं मी पुन्हा उभी राहू शकले. माझ्या इंजुरीज पण, म्हणजे एक मुलीच्या बाबतीत असतं की एवढी मोठी इंजुरी झाली, पण त्यांनी मला, स्पेशली माझे वडील, त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय. मामा वगैरे जेव्हा माझ्या ऑपरेशन नंतर मला बघायला आले होते, तर त्यांनी असं सांगितलं, आता बस,
जॉब लागलेला आहे, इंटरनॅशनल झालंय, जे काही कबड्डीमध्ये मिळू शकतं ते तिने मिळवलंय, ह्याच्या पलीकडे ती काही मिळवू शकणार नाही. म्हणजे माझे मामा स्वतः रायगड जिल्ह्यामधून कबड्डी खेळतात, तर ह्याच्या पलीकडे अजून ती काय मिळवणार. तर बाबांनी मला विचारलं होतं की तुला काय हवंय म्हणून, तर मी म्हटलं की मला पुन्हा खेळायचंय, बस एवढी माझी इच्छा आहे, बस मला खेळू द्या. आणि माझ्या आईनी, बाबांनी, माझ्या भावानी तिघांनी मला खूप चांगला सपोर्ट केलाय. वा, पुन्हा एकदा म्हणजे म्हणू शकतो की तुझा आत्मविश्वास, जिद्द आणि कुटुंबाचा पाठिंबा अगदी खरं आहे. पण माझ्यामध्ये कबड्डीमध्ये असं काही आहे का की महिलांचा, मुलींचा आणि पुरुषांचा रेशो असा कमी जास्त? ह्या विषयावरती मी बोलेन नक्कीच. काय होतं, जेव्हा स्कूल किंवा कॉलेजपर्यंत आपल्याला कॉलेज थ्रू खेळता येतं, काही फॅसिलिटी मिळत असतात. आता मी जर एक पालक असेल तर मी म्हणणार की जर कॉलेज नंतर काही कबड्डीला करिअर नसेल तर तू का खेळतेस. तसं मुलांच्या बाबतीत कॉन्ट्रॅक्ट बेस म्हणा किंवा परमनंट जॉब्स भरपूर आहेत, पण मुलींचा रेशो खूप कमी आहे. जर वाढला तर मी लहानपणीच माझ्या मुलीला किंवा मुलाला 7वी-8वी पासूनच सांगेल तू करिअर बेस कबड्डी कर, म्हणजे हा निवड. पण तसं कबड्डीमध्ये मुलींच्या बाबतीत नोकरीचा रेशो कमी आहे. जर तो जास्त झाला तर तेवढेच, जेवढे कबड्डीमध्ये मुलांमध्ये कॉम्पिटिशन आहे तेवढंच छान कबड्डी मुलींमध्येही होऊ शकतं. फक्त तो रेशो थोडासा जर वाढला. ह्याच्याविषयी आपण खरं तर सरांशी बोलूया. सर, तुम्ही काय सांगाल? आणि खरं तर ह्या लहान मुलांना ह्या खेळांकडे अजून आकर्षित करण्यासाठी काय करता येईल, काय योजना आखता येतील? शालेय स्तरावर किंवा शासन स्तरावरती मुलं आणि मुले हा बिलकुल भेदभाव केला जात नाहीये. म्हणजे मी आता वर्किंग प्रेसिडेंट ऑफ स्कूल गेम फेडरेशन आहे, तर आम्ही शालेय स्तरावरती हा खेळ वाढवण्यासाठी मुळात आज घरात टीव्ही ऑन केला की प्रत्येक चॅनलवर 24 तास कार्यक्रम आहेत. आणि मुलांना या चॅनल पासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी मैदानावर येणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच शालेय महासंघाने निर्णय घेऊन प्रत्येक राज्यामध्ये जो प्रचलित खेळ असेल तो खेळ शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये ऍड केलेला आहे, जेणेकरून प्रत्येक मुलाला खेळण्याची संधी मिळावी. आज आपल्याकडे पाहतो की आपल्याकडे मलखांब प्रचलित आहे, लेझिम प्रचलित आहे, आपण मगाशी सांगितलं तसं लगोरी प्रचलित आहे. तसं नॉर्थ ईस्ट जे स्टेट्स आहेत, खो खो आहे आपल्याकडे, तसं नॉर्थ ईस्ट स्टेट्समध्ये जिथे नेपाळ बाउंड्री आहे, चायना बाउंड्री आहे, तिथे कॉम्बॅटिव्ह जे आहेत, कराटे, तायक्वांदो, हे खेळ जास्त प्रचलित आहेत. आणि त्या खेळाचं सुद्धा आम्ही याच्यामध्ये समावेश केलं की जेणेकरून प्रत्येक मुलाला खेळात सहभाग, म्हणजे शालेय स्पर्धेमध्ये प्रत्येक मुलाला, आज जर कबड्डीत जर म्हणालो तर कबड्डीमध्ये पंजाबमध्ये सर्कल कबड्डी खेळलं जातं की जो महाराष्ट्रात फारसा प्रचलित नाही. पण आज अभिलाषाला माहित असेल की पंजाबमध्ये सर्कल कबड्डी खेळला जातो. सर्कल कबड्डी का तर तिकडे जास्त प्रचलित, त्यामुळे 12ची कबड्डीची टीम सोडल्यानंतर सुद्धा जर 12 जर शाळेमध्ये मुलं असतील दे कॅन टेक पार्टिसिपेशन इन सर्कल कबड्डी. म्हणजे प्रत्येक मुलांना खेळण्याची संधी शालेय महासंघाच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांनी मैदानावरती यावं. आणि नाहीतर मग 12 व्हॉलीबॉलच खेळलेत तर 12 शिवाय मग आज व्हॉलीबॉलमध्ये बरेचसे डायव्हर्शन्स करून काही जणांनी व्हॉलीबॉल, फुटबॉल हा खेळ एकत्रित केलाय, टेनिस, व्हॉलीबॉल एकत्रित केलेला आहे. अशा पद्धतीचे खेळ विकसित करून जास्तीत जास्त मुलांना संधी देण्याचा प्रयत्न करतो. फक्त पालकांनी त्याला टीव्ही आणि ट्युशन याच्यापासून दूर ठेवणं आवश्यक आहे आणि मैदानावर उतरवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. अगदी खरं. अभिलाषा, जेव्हा आपण खेळ म्हणतो तो मैदानीच खेळ किंवा मग खेळ आणि जिम, जर खेळातून व्यक्तिमत्व विकास, असं पण होतं की आरोग्यही आपण खेळातून कमावतो, की गरजेचं नसतं की प्रत्येक जो मैदानी खेळामधला युवक आहे किंवा युवती आहे ते पुढे खेळाडूच झालेत, एक आरोग्यही आपण उत्तम कमावतो. मग खेळ आणि जिम यामध्ये नक्की काय फरक आहे? मी असं म्हणेल खेळ आणि जिम हा खेळाचाच पार्ट आहे. जिम हे एज्युकेशन झालं. चांगल्या पद्धतीने आपण एखादा मसल कसा डेव्हलप केला पाहिजे, कुठली स्ट्रेंथ कशी वाढवली पाहिजे, कुठली फ्लेक्झिबिलिटी केली पाहिजे, हा एज्युकेशन झालं. आणि खेळ म्हटल्यावरती असं म्हणता येईल की मी खेळते, त्याच्यामध्ये माझं कॅलरीज बर्न होत आहेत, पण त्याच्यामध्ये मला आनंदही मिळतोय. म्हणजे आता मी जिममध्ये वर्कआउट करून आले पण मी स्ट्रेसमध्ये, मी दमली आहे. पण खेळामध्ये आपण 2 तास खेळलो, आपण जिंकलो हारलो, आपण आपले इमोशन्स बाहेर काढत असतो. आपण थकतो दोन्ही ठिकाणी, पण तिथे आपण आनंद व्यक्त करतो. त्यामुळे आपल्याला कळतच नाही की आपण एवढं दमलो, आपण एवढं पळालो. कदाचित घरी येऊन सेम झोप लागेल दोन्ही ह्याच्यामध्ये, पण आपले इमोशन्स भरपूर काउंट करतात. तर मला असं वाटतं की जर आपण एखादी मॅच खेळून आलो किंवा एखाद्या
अशा पद्धतीने खेळलो आणि तशा पद्धतीने कॅलरीज बर्न केल्या तर आपलं मानसिक आरोग्य ही चांगल्या पद्धतीने राहील. अगदी खरं. असं म्हणून तेच म्हणू शकतो की प्रसन्नता हे खरं तर आत्म्याचं आरोग्य आहे. सर, मला तुमच्याकडे यायचंय की आताची मुलं लवकर निराश होतात, हताश होतात आणि हे खेळाचे अनेक फायदे आहेत. म्हणजे एकाग्रता होते, सांघिक सहकार्य करण्याची वृत्ती त्यांच्यात निर्माण होते, निर्णय क्षमता, असे अनेक गुण आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही काय सांगाल की खेळामुळे अजून कशा पद्धतीने त्यांना त्यांचे व्यक्तिमत्व विकास करता येईल? नाही, याच्यामध्ये मुळात प्रत्येक पालकांना एखाद्या खेळामध्ये मुलांना टाकल्यानंतर त्याच्यातून लगेचच यश मिळावं, कुठेतरी त्या नावावर रुपायला यावं असं लगेचच वाटतं, पण ते वाटणं चुकीचं आहे. मगाशीच अभिलाषांनी सांगितलं किंवा गेली 10 वर्ष ती कबड्डी या खेळात तासन तास सराव करते, त्यावेळेस कुठं आज ती या पोझिशनला येऊन पोहोचलेली आहे. आज त्याच पोझिशनला पोहोचण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर असो किंवा लहान जिल्हा स्तरावरती असो, डिव्होशन हे महत्वाचं आहे, आवड टिकवणं महत्वाचं आहे आणि मग त्या आवड टिकवली की आपोआप यश तुमच्या पदरी पडणार आहे. अगदी खरं आहे. अभिलाषा, बऱ्याच म्हणजे स्टेट लेवलला अनेक खेळाडू तयार होत आहेत. करिअर म्हणून आता हळूहळू खेळाकडे गांभीर्याने बघितलं जात आहेत. बऱ्याच मुलींनाही कबड्डीमध्ये किंवा इतरही खेळामध्ये करिअर करायचं असेल, त्यांना तू काय सांगशील? मी आवर्जून सांगेन सगळ्यांना की तुम्ही खेळ निवडा. जर तुम्ही इंटरेस्टेड आहात, तुम्हाला असं वाटतं की मी माझ्या खेळामध्ये, मी असं नाही बोलणार की तुम्ही कबड्डी निवडा, तुमचा आवडता फील्ड निवडा, पण आज आपल्या भारतामध्ये कबड्डी खेळासाठी भरपूर धोरणं सरांनी सांगितली, राबवली जात आहेत. एवढे चांगले अवॉर्ड्स आहेत, कॅश मनी दिली जाते, नोकऱ्या उपलब्ध आहेत. तर तुम्ही खेळाकडे एक करिअर बेस बघू शकता. किती मोठे खेळाडू बनणार हे तुमच्यावरती निर्भर आहे. किती मोठी तुम्ही शिडी गाठताय, तुमच्या मेहनतीवरती निर्भर आहे. पण जर तुम्ही डिवोटेड आहात, तुम्ही मेहनत करायची तयारी तुमची आहे, तर तुम्ही खूप चांगलं यश ह्या खेळामधूनही संपादन करू शकता. अगदी खरं आहे. सर, तुम्हाला अगदी एका वाक्यात पालकांना सांगायचं तर काय सांगाल? अगदी एका वाक्यात आपल्या पालकांसाठी. अभिलाषांनी सांगितलं त्याच पद्धतीने मी सांगेन की इतर क्षेत्राप्रमाणेच खेळ एक करिअर म्हणून मुलांनी आणि पालकांनी खेळाकडे पाहावं. याच्याबरोबरच भविष्यामध्ये तंदुरुस्त जर देशाची पिढी जर घडवायची असेल तर प्रत्येक वेळेस मेडल हेच डोक्यात न ठेवता एक तंदुरुस्त पिढी देशाला उपलब्ध करून देण्यासाठी खेळासाठी खेळ खेळावा आणि त्याच्यातून आपोआप तुम्हाला यश तुमच्या पदरी पडेल. अगदी खरं आहे. जसं आता अभिलाषाकडून आपण ऐकलं, सरांकडून आपल्याला सांगितलं की देशाची एक तंदुरुस्त पिढी घडवायची आपल्या हातात आहे, पालकांच्या हातात आहे. आपल्या मुलांना फक्त त्या मैदानापर्यंत घेऊन जा आणि मग त्यांच्यामध्ये कोणकोणत्या गुणांचा विकास होतो ते बघा. आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आमच्यापर्यंत तुमचं मत पोहोचवण्याची 2 माध्यमं आहेत. आपलं पहिलं माध्यम आहे फेसबुक, www.facebook/sakhisayadri.dd. ईमेलद्वारे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. अभिलाषा सर, आज तुम्ही इथे आलात आणि खरं तर मार्गदर्शन आणि एवढ्या छान गप्पा ज्या आमच्याशी मारल्या त्याबद्दल तुमच्या दोघांचे खूप खूप आभार. आपणही भेटूया पुढील भागात एका पुन्हा नवीन विषयाचं. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.